ते या निवडणुकीमध्ये 21,573 इतके एकूण मतदान केंद्र राहणार आहे आणि मागील निवडणुकीमध्ये 15,940 इतके मतदान केंद्र होते. म्हणजे साधारणतः याचं किती 30% साधारणतः 30% मतदान केंद्र वाढलेले आहे पूर्ण डिव्हिजन मध्ये. पूर्ण डिव्हिजन यस पूर्ण डिव्हिजन. पण युवकांच्या संख्येत ही आकडे तर माझ्याकडे नाही आहे सध्या, पण आपण 1 जुलैपर्यंत, कारण की पूर्ण आपल्या राज्यामध्ये मागच्या विधानसभा इलेक्शनच्या तुलनेमध्ये साधारणतः 7 लाख किंवा 10 लाख साधारणतः 10 लाख मतदार वाढलेले आहेत आणि आय प्रिझ्युम म्हणजे मला वाटते की हे 10 लाख हे नवीन मतदारच आहेत. सर, आपण मला सांगितलं की मतदार जनजागृती अभियानाबाबत पण चर्चा झाली आहे पूर्णपणे. याचं असं दिसतं की बऱ्याच काही प्रयत्न करतात पण मतदानाचा टक्का काही जास्त वाढत नाही. याबाबत काही या पुढच्या काळामध्ये विशेष पाऊल उचलली जाणार नाही. आता विशेष पावलं म्हणजे याच्यामध्ये वोटर्स अवेअरनेस कॅम्प आहे, विविध प्रकारचे जे प्रसार माध्यम आहेत त्यांच्या माध्यमाने, त्याच्यामध्ये केबल टीव्ही असेल किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमाने किंवा इंडिया असे वेगवेगळ्या ऍक्च्युली माध्यमाने जे किंवा सोशल मीडिया याच्या माध्यमाने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत आम्ही पोहोचू आणि त्या दृष्टीने मतदानाची टक्केवारी जी आहे, मतदानाची टक्केवारी वाढली जाईल याच्यावर आमचा फोकस आहे. आता ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये एक अनुभव असाही होता की पुण्याचं प्रमाण आज इथे राज्य निवडणूक आयोगामार्फत नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अंडर जे सर्व जिल्हे येतात त्यामध्ये सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती आणि तसेच या विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महानगरपालिका आणि नगर परिषद पंचायत समिती यांचे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शनच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक येथे आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की भारतीय राज्यघटनेच्या 243 कलमाद्वारे राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन घेण्याचं पॉवर देण्यात आलेले आहे आणि रिसेंटली माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे हे इलेक्शन आहे ते इलेक्शन टाइम बाउंड आपल्याला कंडक्ट करायचं आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्याचा कालावधी हे इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी दिला. त्या अनुषंगाने आजची जी आढावा बैठक आहे यामध्ये बेसिकली जिल्ह्यातील निवडणुकीसाठी पात्र असलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी पूर्वतयारीच्या अनुषंगाने मतदार यादी ची तयारी, मतदार यादी विभाजनाचं प्लॅनिंग, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आहे मतदान केंद्राची संख्या निश्चित करणे आणि मतदान यंत्र आणि इतर निवडणूक साहित्यांचा आढावा घेणे आणि यामध्ये सर्व मतदान केंद्र आणि याच्यामध्ये ऍडिशनल जे मतदान केंद्र आयडेंटिफाय झाले त्याच्यामध्ये आवश्यक सोयी सुविधा आहेत किंवा कसे याचा आणि या वेळेला सगळी परिस्थिती बघून काही त्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहे. कारण पिण्याच्या पाण्यापासून त्या लोकांच्या सावलीपासून सगळं नियोजन अपेक्षित असतं, मात्र तसं काही नसतं तिथे गेल्यानंतर. त्यामुळे लोकांना तो मोठा फटका बसतो, लोक येत नाहीत आणि रांगांमध्ये थांबायला तयार नसतात. ऍक्च्युली आपलं जे इलेक्शन आहे ते इलेक्शन साधारणतः ऑक्टोबर एंड किंवा हा साधारणतः हिवाळ्याचाच काळ सुविधा आहेत की या सर्व मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा पुरवल्या गेलेल्या आहेत आणि रिसेंटलीच आपलं विधानसभा इलेक्शन झालेलं असल्यामुळे जिथे 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 डागडुजी दुरुस्ती आवश्यक आहे तिथे ऑलरेडी झालेली आहे. शौचालयाची व्यवस्था किंवा रॅम्पची व्यवस्था किंवा पाणी याची सर्व व्यवस्था झालेली आहे. जिथे जिथे विभागीय आयुक्त आम्ही डायरेक्शन दिलेले आहेत आणि विभागीय आयुक्त सुद्धा याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे की मतदान केंद्र सर्व प्रकारच्या सुविधा विशेष करून दिव्यांग मतदार असतील किंवा महिला मतदार किंवा वृद्ध मतदार यांना सर्व सुविधा पुरवल्या जाईल. याशिवाय संपूर्ण डिव्हिजन येत आहेत या महापालिका असेल किंवा अन्य निवडणुकीच्या आधी त्यांचे डाऊट दूर करण्याचा काही प्रयत्न निवडणूक आयोगाकडून केला जाईल.
ईव्हीएम मशीनचा मुद्दा जो आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यामध्ये भरपूर पिटिशन झाल्या, त्या सर्व पिटिशन एकत्रित करून सर्वोच्च न्यायालयाने पण याच्यामध्ये डिसिजन दिलेलं आहे की ईव्हीएम हे रिलायबल आहे. आणि यामध्ये वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन मध्ये आपण ईव्हीएम सुद्धा आपण डेमॉन्स्ट्रेशन आपण ठेवतो, मतदारांना ईव्हीएम ची ओळख व्हायला पाहिजे. आणि मला वाटते की हा मुद्दा आता जुना झालेला आहे आणि ईव्हीएम इज एक्सेप्टेड ओव्हरऑल युनिव्हर्सली. सर विधानसभेसारखं ज्याला एक हा खूप उर्दू व्यक्ती असला त्या संदर्भात काही करतोय. राज्य निवडणूक आयोगाला मतदान यादी जी आहे ते मतदान यादी आपलं जे इलेक्शन आहे, इलेक्शन रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट प्रमाणे घेत नाही. हे जे स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन आहे ते जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम, तसेच नगर परिषद नगर पंचायतीचा अधिनियम आणि महापालिका अधिनियम, मुंबई महापालिका अधिनियम याच्यामध्ये जे दिलेल्या तरतुदी आहे त्याप्रमाणे इलेक्शन घेतो. आणि या सर्व अधिनियमामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडची यादी ही आपण गृहीत धरून त्या अनुषंगाने आपण इलेक्शन कंडक्ट करतो. कारण की आता समजा 1 जुलै 25 ची डेट जर आम्हाला संमती मिळाली तर 1 जुलै 25 रोजी जे मतदार त्या यादीमध्ये असतील ते त्याप्रमाणे आम्ही ती मतदार यादी आम्ही गृहीत धरून त्याप्रमाणे पुढचं नियोजन करू. या ECI ची जी मतदार यादी आहे त्यामध्ये कुठलाही ऍडिशन किंवा डिलेशन करण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. मात्र ती यादी आम्ही वार्ड वाईज आम्ही त्याचं विभाजन करतो आणि वार्ड वाईज विभाजन केल्यानंतर मग मतदान केंद्र वाईज त्याचं विभाजन करतो. तर त्यामध्ये एखादा चुकीने मतदार एका वार्डमधून दुसऱ्या वार्डमध्ये चुकीने दाखवला गेला किंवा विधानसभा मतदार यादीमध्ये त्याचं नाव आहे पण आमच्या मतदार यादीमध्ये तो रिफ्लेक्ट नाही झाला तर ते करेक्शन्स ते आम्ही करू शकतो. मात्र कुठले मतदार ऍड करायचे किंवा डिलीट करायचे हा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाहीये. पण काही क्लरिकल मिस्टेक असतील, काही लिंग दर्शनामध्ये मिस्टेक्स झालेले असतील किंवा नावामध्ये काही कुठे चुकी असेल किंवा मग ऍड्रेस मध्ये चूक असेल तर त्या क्लरिकल ज्या मिस्टेक्स आहेत त्या क्लरिकल मिस्टेक्स आम्ही आमच्या मतदार यादीमध्ये ते करू शकतो. सर याच्यात एकच आहे की दरवेळेसचं जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळेस केलं जातं स्थानिक पातळीवर ते व्यवस्थित केलं जात नाही, यंत्रणांकडून कुठेतरी दुजाभाव केला जातो अशी एक ओरड असते. त्या अनुषंगाने काय यावेळेस प्रिकॉशन आपली असणार आहे? हा, डेफिनेटली आजच्या बैठकीमध्ये याच्यावर सविस्तर चर्चा झाली आणि विशेष करून आपल्याला माहित आहे की आपली जी वॉर्ड रचना जी आहे म्हणजे प्रभाग रचना जी आहे ती 2011च्या जनगणनेप्रमाणे झालेली आहे. पण त्यानंतर 2011 नंतर फार मोठ्या प्रमाणात मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. आणि विशेष करून जिथे जो पेरी अर्बन एरिया आहे जो म्हणजे ग्रामीण लागणारा जो जवळ असलेला एरिया आहे तर तिथे मोठ्या प्रमाणात मोठे नवीन लेआउट पडले गेले किंवा नवीन इमारती उभ्या झाल्या. तर तिथे म्हणजे 2011 मध्ये त्या वॉर्डमध्ये जितके मतदार होते त्याच्या तुलनेमध्ये आता मतदार तिथे वाढलेले आहेत. आणि ज्यावेळेस ही यादी ज्यावेळेस विभाजन होते त्या यादी विभाजन करताना अत्यंत काटेकोरपणे आणि काळजीपूर्वक याचं विभाजन करण्याचं मी सूचना दिलेल्या आहेत. आणि विशेष करून कुठल्याही प्रकारे म्हणजे एखादी बिल्डिंग असेल तर त्या बिल्डिंग मधले काही मतदार एका मतदान केंद्राला, काही मतदार एका मतदान केंद्राला, तर असं होता कामा नये. किंवा काही वॉर्डचे मतदार आहेत त्या वॉर्ड मधून काढून दुसऱ्या वॉर्डला जोडले जाणे. तर हे जे सर्व प्रकार आहे त्याच्यामध्ये मेन म्हणजे अर्बन एरिया जो आहे नागरी एरियामध्ये या तक्रारी मोठ्या प्रमाणात होतात. आणि विशेष करून नागरी क्षेत्रामध्ये या संदर्भात महानगरपालिकेचे नगर परिषदेचे जे कर संकलन विभाग आहे त्या कर संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांना आतापासूनच तयारी करायला त्यांना सांगितलेली आहे. आतापासून कुठे ऍड्रेस जर चुकीचे असतील तर ऍड्रेसेस नोट डाऊन करणे आणि विशेष करून ही मतदार यादी तयार करताना ती संपूर्णपणे स्वच्छ आणि करेक्ट असायला पाहिजे यावर आमचा भर आहे. वॉर्ड रचना